पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमनाथ मंदिरात ओमकार जप आणि स्वाभिमान पर्वानिमित्त विशेष ड्रोन शो आयोजित। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी ते 2 एप्रिल या कालावधीत 2 टप्प्यात होणार। किरेन रिजिजू यांची माहिती। धारावीकरांना त्यांच्या हक्काची घरं आणि दर्जेदार गृहसंकुल देणार। मुंबईत धारावीच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। कोल्हापूरमध्ये 15 वर्षांचा वनवास संपवून मतदार महायुतीचा भगवा फडकवतील। प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत पुण्यासाठीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा केला प्रसिद्ध। स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनाचं आश्वासन। सरकारमध्ये राहून परस्परांवर टीका करणारे पक्ष बेगडी असल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी पक्षांना दिलं सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान। भारतासारख्या तरुण देशातून राजकीय क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्याचा विकसित युवा नेता संवाद कार्यक्रमाचा उद्देश। युवा संवादाच्या उद्घाटन प्रसंगी मनसुख मांडवीय यांचे उद्गार। आणि दीव इथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत समारोपाच्या दिवशी साताऱ्याच्या दीक्षा यादवनं जलतरणामध्ये पटकावलं रौप्य पदक। महाराष्ट्राला एकूण 8 पदकं। नमस्कार।